नवरात्र म्हटलं की आठवतं ते शारदीय नवरात्र, खंडोबाची नवरात्र किंवा मग चैत्र महिन्यातील नवरात्र. पण खूप कमी जणांना माहिती आहे ते म्हणजे दत्तगुरूंची देखील नवरात्र असते. दत्त संप्रदायात दत्तांच्या नवरात्रीला विशेष महत्त्व दिलं जातं. काय आहे यामागची आख्यायिका? चला तर मग जाणून घेऊयात. केवळ महाराष्ट्रच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात दत्त संप्रदाय खूप मोठा आहे. दत्तगुरूंच्या नवरात्रीची आख्यायिका अशी की देव, ऋषी आणि साधकांनी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या अवताराची प्रार्थना केली. कारण त्या काळात अन्याय आणि अज्ञान वाढत जात होतं. या प्रार्थनेला उत्तर म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील एका रात्री त्रिमूर्तींच्या तेजातून भगवान दत्तात्रेय प्रकट झाले. पृथ्वीवर अवतरण्याचा हा दिवस म्हणून हा काळ दत्तांचं नवरात्र काळ म्हणून ओळखला जाऊ लागला. या 9 दिवसात दत्तभक्त उपवास, जप, गुरुचरित्र पारायण, औदुंबर पूजा करतात. यंदा ही दत्त नवरात्र 27 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून येत्या 4 डिसेंबरला संपणार आहे. या दिवसात तुम्ही दत्तबावन्नीचा पाठ सकाळ संध्याकाळ म्हणू शकता. तसंच ओम दत्तात्रेयाय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. यामुळे दत्तांचा कृपाशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं.